पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। सोलापुरातील अक्षय ब्लड बँकेच्या वतीनं हे रक्तदान शिबिर घेण्यात आलं। प्रारंभी प्रमुख उपस्थितांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। या प्रसंगी आमदार देवेंद्र कोठे, काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते प्राध्यापक अशोक निंबर्गी, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी नगरसेवक सुरेश पाटील, प्रथमेश कोटे, गुरुशांत धुत्तरगावकर, बिज्जू प्रधाने, सुदीप चाकोते, विनायक कोंड्याल यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं। दरम्यान इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांच्या हस्ते आरती करण्यात आली। या प्रसंगी चन्नवीर चिट्टे, विजय पुजारी, रेवण सिद्धप्पा तेगेळी, निंगप्पा पुजारी, शरणप्पा डोळे, साहेबांना मुडल, बसवराज भाईकट्टी, बंडोपंत डोळे आदींची उपस्थिती होती। या प्रसंगी आमदार देवेंद्र कोठे आणि बिज्जू प्रधाने यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। घोंगडे वस्ती येथील श्री बिरुलिंगेश्वर धनगर समाज संघटनेच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी सहभागी होताना मला मनापासून अतिशय आनंद होत आहे की राजमाता अहिल्यादेवींवरती श्रद्धा असणारे सर्व या परिसरातील अनुयायी इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून रक्तदानाच्या पवित्र कार्यात सहभागी होत आहेत। आदरणीय सुरेशांना यांचं महापालिकेतील कार्य नेहमीच माझ्यासारख्या युवकाला हे मार्गदर्शक राहिलेलं आहे। घोंगडे वस्ती परिसरात माजी नगरसेवक सुरेशांना पाटील यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये सर्व रक्तदाते या ठिकाणी रक्तदान करत आहेत। गेल्या अनेक वर्षापासून माननीय सुरेशांना पाटील व त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने अहिल्यादेवीच्या जयंतीच्या निमित्ताने असेल किंवा प्रभागामध्ये अनेक सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक असे उपक्रम त्या माध्यमातून राबवले जातात। मी त्यांना या निमित्तानं शुभेच्छा देतो। त्याचबरोबर अहिल्यादेवी जयंतीच्या निमित्तानं सर्व इथं उपस्थित असलेल्या सर्वांनाच मी माझ्या परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो। सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत आयोजित रक्तदान शिबिरात एकूण 331 रक्तदात्यांनी रक्तदान केलं। या प्रसंगी विजय साळुंखे, शशिकांत थोरात, शैलेश कोंतम, तम्मण्णा कंटीकर, नरसप्पा मनकल, बंडप्पा डोळे, बसवराज जाटगल, मल्लेश मासरेड्डी, मध्यवर्ती अध्यक्ष सिद्धबाबा निशाणदार, कार्याध्यक्ष उमेश कोळेकर, सचिव महेश गाडेकर, संजय होमकर, नागनाथ कोळेकर, जगन्नाथ बनगर, अर्जुन पांढरे, आनंद खाडेकर, बसवराज रुपनर, सागर अतनुरे, अक्षय अंजिखाने, सूर्यकांत जिंदम, रवी गड्डम, पिंटू कोळेकर, शिवा हक्के, अशोक कोळेकर आदींची उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रेवण वग्गूर, बिपिन पाटील, यशवंत पुराणिक, सचिन मेहत्रस, रवी मनकल, अमर गंजेळी, लिंगराज मासरेड्डी, पवन तगारे, सिद्धारूढ गंधाळकर, सुरेश मंदकल, अप्पी पुजारी, कुमार शिरसगीकर, प्रभू कोळी, महेश मलुरे, सिद्धराम हळ्ळी, प्रवीण डोळे, अविनाश सोल्लगी, दीपक कर्ली, नागेश गंधाळ आदींनी परिश्रम घेतले। पण पहिल्यांदाच आमच्या सर्वांचं इच्छा मनोकामना आपल्या बिरुलिंगेश्वरचे सर्व जमिनीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी भवानीपेठमध्ये मोठ्या प्रमाणात ना भूतो न भविष्य, माझं मी 25 वर्ष झालं मी नगरसेवक असताना रक्तदान झालं नाही, परंतु एवढं रक्तदान 300 पार करायचं जे इच्छा मनोकामना देवासमोर आणि अहिल्यादेवी समोर ते होतं ते आज पूर्ण करून 331 रक्तदात्यांनी रक्तदान केलेले आहेत। तेवढे चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद दिलेत। संयोजक व मंडळाचे आधारस्तंभ सुरेशांना पाटील गेले 40 वर्ष झालं या ठिकाणी हे मंडळ अहिल्यादेवीची जयंती असेल, पुण्यतिथी असेल, हे जुनं मंडळ म्हणून सोलापूर शहरामध्ये प्रसिद्ध आहे आणि दरवर्षी या ठिकाणी रक्तदान शिबिर भरवलं जातं। अहिल्यादेवीची मिरवणूक काढली जाते आणि अहिल्यादेवीच्या
31 तारखेला हे दुमका बिशकला देखील इथले हजारो लोक येतात. तर सुरेशांना पाटील आणि त्यांचा सर्व ग्रुप जवळजवळ 300 ते 400 आज रक्तदान शिबिर या ठिकाणी सहभाग सगळ्यांनी नोंदवलेला आहे. तर सालाबादाप्रमाणे यंदाच्या वर्षीही नगरसेवक सुरेशांना पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहानं दिमागदार पद्धतीनं राजमाता अहिल्यादेवी यांची जयंती साजरा होत आहे. प्रतिवर्षी अनेकविध समाजोपयोगी उपक्रम या मंडळाच्या वतीनं बिरुलिंगेश्वर धनगर समाज सेवा मंडळाच्या वतीनं या भागामध्ये राबवले जातात, ज्यातून सर्वसामान्य गोरगरीब जनतेला फायदा झाला पाहिजे या दृष्टिकोनातून या मंडळाचे विविध उपक्रम राबवले जातात. खऱ्या अर्थानं राजमाता अहिल्यादेवी यांचं जीवनच जनसेवेला समर्पित होतं. त्यांच्या कार्याचा वारसा आणि प्रेरणा घेऊन या मंडळाच्या वतीनं सालाबादाप्रमाणे यंदाच्या वर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे.